आणि नियोजन एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाते. एकच म्हणेन बघा, ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी हा लोके परिवार करतोय फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी. वेळेचं बंधन आहे आणि खरोखरच हा वेळेचं बंधन राहिलं तरच प्रत्येकावरती कंट्रोल राहील. कारण प्रत्येकाला समान संधी या डबल बारी क्षेत्रामध्ये मिळाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. बुवांचं बोलणं झालं, बोलायचं झालं बुवांबद्दल, चव्हाण बुवांबद्दल. बोलू एक मिनिट फक्त लक्ष द्या. तुम्ही मगाशी नावं घेतलं ना, खासदार साहेब काय लिहूनच काय ते बघा. तुम्ही नाव घेताना काय घेतलं, श्रीकांत शिरसेकर घेतलाय. ह्या युट्यूबला बघा, ह्या युट्यूबला बघा. ह्यात तर तुमचा नाही, तुम्ही बोलता बोलता काय बोलतात ना त्याच समजत नाही. आता त्या माहित नाही मला, पण ज्या चुकला त्यांनी लिहून घेतलंय बुवा. कारण आपल्याला नाही जमत एखाद्याचं नाव घेऊ नये. कारण आता तुमचं चव्हाण आहे, च काढून टाकलं तर काय होईल, होईल की नाही. घेतलाच तुम्ही आणि ह्या पटवून द्यायचं असले युट्यूबला बघा. आणि तुम्ही युट्यूबला पटवून नाही दिलात मी चुकीचा बोललोय तर मी माझी आजची बिदागी घेणार नाही, ती तुमका देऊन टाकेल. त्या पण विचारा पाहिजे ते खाली. म्हणजे चुकलेलं मान्य पण करत नाही गुलाम. बाकी तुम्ही अतिशय सुंदर बुवा सांगितलं. महिला खरोखरच आज या ठिकाणी एवढ्या महिला वर्ग जमल्या, एकदा जोरदार टाळ्या महिला तुमच्यासाठी वाजवा. कारण एकच सांगेन बघा, बुवानी सांगितलं मंदिरात गेल्यानंतर म्हणता आमका काय नाही, महिलांका पूजा अर्चना साधना यांका काय नाही. देव का देव असता तो कोणासाठी असता हो, तुमका घंटाच दिसली फक्त बुवा. आणि नाळ येलो पोहा उन्न रंड मोन्न नाल यांच्या आर यार यांच्या ओमाचं पत्त. जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा संपूर्ण हात आपल्याकडे असतो. अहो देव असतो, पुजारी असतो, तो पण पुल्लिंगी. ह्यांका पूजा अर्चना आराधना साधना ही म्हणजे कोणाची नावं घेतला हो. हा बाकी काय नाही म्हणता असं म्हणू नका ना. पुरुषांसाठी पण आहे ना, प्रत्येकासाठी, प्रत्येकाला समान संधी दिलेली आहे. आज महिला वर्ग पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर बरोबरीने चालले आहेत. खरोखर तुमचे लाख लाख सलाम. आणि आमच्या ताई शीतल ताई आज या महिलांसाठी एवढा घाट घालताय तर जोरदार आहे त्यांच्यासाठी मंडळी होऊन जाऊ दे. आणि परमेश्वराला प्रार्थना करेन मी की त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण होऊ दे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन दे. मंडळी या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. गजर मनोरंजनासाठी गजर आपल्याला आहेत प्रत्येकाला. वेळेचं बंधन आहे, वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण आता मिनिटाचा सेकंदाचा हिसाब घातला जात आहे. आणि इकडे तर बसल्यापासून बघितच नाही माझ्याकडे. बघितलंय हसले बघे बोल जरा हसा माका बोला काय ते बिंदास जरा हसा. टाइमच करणार, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि आम्ही जरी 35 घेतला तर लोके बुवा एवढे पक्के आहेत ना, 25 मिनिटाच्या वर 1 मिनिट घेणार नाही लोके बुवा. टायमाचे पक्के आहेत ते. हा आम्ही आमच्या समजा 5-5 तुम्ही असा तुमचा या ठिकाणी बुवाने 11 मात्रा 14 मात्रा काय घेतली. भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जन माणसा समोर नतमस्तक होऊन केलेले नमन त्याला भजन म्हणतात. त्याहीपेक्षा पुढचं जाऊन सांगेन आपल्या गुरुजनांप्रती आदर दाखवण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेन आपल्या आई वडिलांप्रती प्रेम दाखवण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेन जमलेल्या जनमानसाला या भजन क्षेत्राच्या माध्यमातून आपण प्रबोधन मनोरंजन चे धडे देण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. म्हणून प्रथम चांगली भजन करूया. धन्यवाद.
धन्यवाद.